ते आता 50%च्या वरच गेले ते आत येऊ शकत नाही. आत आले तर लढत होत नाही. मग तर खूप चांगलं आहे. 50%चं आता आरक्षण 50%चं आता आरक्षण येऊ शकत नाही. ते पहिलेच 62 झालंय. आता हे किती देतात आणखीन माहीत नाही. त्याची वर्गवारी कशी केली त्यांनी मराठा समाजाची, त्यामुळे ते 50%च्या वरच जाणार आहे. पहिलेच 62 आहे. हे किती टक्के देतात ते 50%च्या वर गेलंच. परत ते चॅलेंजचा विषय आलाच. परत मराठ्यांना पुन्हा पोरांना लेकराला आमच्या पुन्हा तेच पाडी मोजायची. आरक्षण घ्यायचं, शिकायचं, नोकरीला म्हणजे निवड झाली, नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं, मग नियुक्ती द्या म्हणून. कारण ती अनुभवी पोरांसमोर उभ्या महाराष्ट्र बघतोय देऊ. मागचं एसी आरक्षण मान्य न्यायालयाने हेच आरक्षण रद्द केलं. पोरं आणखीन 4 वर्ष झाले ते लढते आत्तापर्यंत. आजही लढतात. आत्ताही आजच पायदळला पोर आहेत. काय अर्थ आहे? अर्थहीन गोष्ट थोपवण्याच्या आता काय असतं, त्या 5-7 जणाला ते थोपवायचं आहे मराठ्यात आणि ते 100-150 जणाला घ्यायचं. पण आता ते त्याला नाविलाज आमचं दिलंय ते घ्या आता नाविलाज. शेवटी काय मोठाले घराण्याचं ऐकायला लागतं दादा. सरकार बळी पडतं असं नाही म्हणता येणार.